नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये। तर आज आलो आपण भास्करगडला उर्फ बसगड। तर तुमचा सर्वात मोठा प्रश्न असेल की इथे येण्याचा रस्ता कसा आहे आणि इथे कसा येऊ शकतो। तर इथे येण्यासाठी आपण त्र्यंबक मार्गे हर्षवाडी गावातून येऊ शकतो आणि तुम्ही पैने मार्गे निरगुडपाडे गावाकडून पण येऊ शकतो। असे दोन मार्ग आहेत। आम्ही आज हर्षवाडी गावाकडून आलेलो आहे। तर येण्याचा रस्ता एकदम चांगला आहे, फक्त मधला थोडासा 1-2 किलोमीटरचा रस्ता थोडासा कच्चा आणि खराब आहे। आणि इथला ॲड्रेस मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल देऊन टाकेल, तर तुम्ही तो फॉलो करून इथे येऊ शकता। आणि जरी तुम्हाला सापडलं नाही तर तुम्ही गुगल मॅपला फॉलो करून पण येऊ शकता। गुगल मॅप तुम्हाला ॲक्युरेट इथे आणून सोडेल। तर आता गडावर जायचा रस्ता कसा आहे तो तुम्हाला मी दाखवणारच। लवकर आपली गड मोहीम लवकर सुरू करूया। पण त्याआधी तुम्हाला मी माझे जे मित्रमंडळी आज आपल्यासोबत आलेले शिवदुर्ग प्रेमी यांच्यासोबत तुम्हाला ओळख करून देतो। तर आज आपल्यासोबत आहे बाळू शिंदे, कुरेगाव, अक्षय डांगे, विलोळी, मामांश्री, जय शिवराय, गंगापूर रोड, नाशिक, जय शिवराय, सोमनाथ गावाने, कुरेगाव, नाशिक, जय शिवराय, गणेश घारे, मुलुंड, मुंबई, जय शिवराय, जानोरी, जवळचे जय शिवराय, महेश रोंगटे, अकोले, लखन, जय शिवराय, लखन पाळदे, दुर्ग प्रेमी ट्रेकिंग क्लब आणि शिवदुर्ग प्रेम परिवार। ओके, जय शिवराय, पोपट चव्हाण, विरार, मुंबई, या सातारा गाव आहे। जय शिवराय, महेंद्र कोल्हे, गंगापूर, सुरज भांगरे, बारी, महेंद्र पदुमले, मुंबई, या जय शिवराय, सचिन मुठे, मुलुंड, मुंबई। तर आमचे आता जुने मित्र विजयचा यावेळेस हात ॲक्सिडेंट झाल्यामुळं थोडंसं हाताला लागलेलं आहे, पण विजय तरी पण आलेले आज आपल्यासोबत। आणि आमचे छोटे बंधू अभिजित लोखंडे पुण्यावरून आले खास, तर आज पण आपल्यासोबत आहे। त्यानंतर मी राम दाते, इतिहासच्या पाऊलखुणांचं तर्फे इकडे आलेलो आहे। अरे ये ना मित्र, राहिला तू, ये ये पवन वाजे पण सोबत आहे। तर आज इथे आपण गड समुद्राच्या हेतूने आलेले आहे आणि गडावरती काय काय अस्तित्वात आहे, काय काय बघण्यासारखे ते पण तुम्हाला दाखवणार आहे। तर आता जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला, तर सुरुवातीची वाट तुम्ही बघितलीच असाल कशी आहे। तर कच्चा रस्ता आहे, थोडासा कच्ची पायवाट आहे, थोडी दगडातून, थोडी झाडे झुडपे जंगलातून अशी वाट आहे। तर आता थोड्या चढाईनंतर वरती आलो आहे, जरा थांबलो आणि जे माझ्या मागच्या साईडचं जे दृश्य होतं ते बघून एकदम झकास, एकदम प्रसन्न आणि भारी वाटलं। तुम्हाला दाखवतो मी 1 मिनटं। तर हे बघू शकता तुम्ही, जे माझ्या मागे आहे बा, हा जो डोंगर दिसतो तुम्हाला तो आहे नागफणीचा डोंगर आणि त्याच्या पाठीमागे हा आहे तो आपला हरिहर किल्ला। तर एकाच वेळी दोन्ही किल्ले आणि गड डोळ्यात भरून येतात, एकदम प्रसन्न वाटतं। नेमकी आता आम्ही फोटोशूट वगैरे थोडेसे करत होतो, फोटो सेशन होत होते आणि फोटो सेशनच्या गडबडीत आम्ही दोघे मागे राहून गेलो आणि सर्व मंडळी पुढे गेली। तर लवकरात लवकर आता चढाई करतो आम्ही। त्यातल्या त्यात माझा जो अभिजित भाऊ आहे त्याची बॅग पण तुटले का साईडनी, तर त्याला बॅग खूप त्रास देते आज। फेकून द्यावं काय, प्रतीकची बॅग आहे ती, प्रतीकची बॅग आहे आणि शिवाय मज्जा येते। तर अतिशय ऊन आहे मागच्या साईडला, पण हवा इतकी सुटली तर ऊन असं जाणवत नाही, थंड वातावरण आहे आज। आणि मध्ये मध्ये असं तुम्ही बघू शकता झाडे झुडपातून जंगलातून असं जावं लागतं, त्याच्यामुळे उन्हाचा जो झळ आहे, उन्हाची झळ ती लागून येत नाही पूर्ण। तर मस्त वातावरण आहे, बघू शकता तुम्ही आम्ही कुठून चाललो आहे आत्ता।
जर तुम्हाला कधी असं वाटलं इथे आल्यावर की तुम्ही रस्ता चुकले किंवा रस्ता चुकल्यासारखा वाटतो आहे, तर इथे जागोजागी असे बाणांच्या खुणा केलेल्या आहे रस्ता चुकल्यास तुम्हाला गाईड करायला. तर तुम्हाला दाखवतो कसे खुणा केले. या प्रकारच्या ज्या पायवाटावरती किंवा झाडांवरती असे कलर करून विशेष बाण खुणा दिलेले आहे गाडावर जाण्याचा रस्ता दिशादर्शक म्हणून. जर तुम्ही इथे हरवलात, तुम्हाला ह्या दिशादर्शक खुणांमुळे तुम्ही दिशा भटकणार नाही. तर हे उत्तम प्रकारचं ज्यांनी कार्य केले ते उत्तम प्रकारचं कार्य केले त्यांनी. तर जो आपला समोर दिसतोय तो आहे आपला भास्करगड बस उर्फ बसगड. तर चला आणि आत्ता जो तुम्हाला दाखवतो गडाच्या अशा पोखरलेला तुम्हाला भाग दाखवतो. आता तुम्ही बघू शकता. आता हा भाग गडाच्या एक साईडचा पोखरलेला भाग आहे. हा अतिशय उत्तम प्रकारचं आहे. मित्रांनो, असं वातावरण राहिलं ना तर ट्रेक करायला एकदम जीजान अशी उत्स्फूर्त एनर्जी निर्माण होते. तुम्ही बघू शकता एकदम सावली आहे, वरतून डोंगराची छाया भेटते आपल्याला मस्तपैकी आणि आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आणि गवतांचा उत्तम प्रकारचा ऑक्सिजन पण इथे भरभरून राहते. ते एकदम फ्रेश वातावरण आहे, जबरदस्त. तर मला खरं सांगायचं म्हटलं मला असं नेचर फार आवडतं, फार म्हणजे फार. सिटीपेक्षा अशा जागी फिरणं मी जास्त प्रेफर करतो. कधी कधी मला माझे मित्र म्हणतात की आकाश तू जास्त फिरत नाही वगैरे वगैरे कॅफेला किंवा मूवीज एटसेट्रा एटसेट्रा. तर मला खरं सांगायचं म्हणजे मला असं सिटीमध्ये फिरण्यापेक्षा सिटीच्या बाहेर निसर्गात गड किल्ल्यावरती धबधबे अशा ऑफ साईडला फिरायला मला जास्त आवडतं. ते कसं असतं प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. माझी चॉईस वेगळी आहे. काहींना आवडतं, काहींना नाही आवडत. आपापल्या आवडीवरती असतं सगळं. तर मित्रांनो, या ज्या कातळात कोरल्या ज्या पायऱ्या आहेत त्या खरं असमान उंचीच्या आहे. काही छोट्या काही उंच. तर अतिशय उत्कृष्ट प्रकारचे कलाकाराचा उत्तम नमुना झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही ही खाली पायऱ्या आणि वरती आता खिंडी. त्या खिंडीतला तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा आहे तो. अवशेष ढासळले याच्यामुळे हे खाली तुम्ही बघू शकता पूर्णपणे दगडे आलेले आहे खाली आणि इथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या अर्ध्या बुजल्या गेलेल्या आहे. तर मित्रांनो, खिंड चढून आता आलेलं आहे आणि समोर बघू शकता तुम्ही हा आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा. हा पहिले इथे जमिनीत गाडल्या गेला होता. तुम्ही जसं आत्ता बघितलं खिंडीमध्ये ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्या पण अर्ध्या गाडल्या गेलेल्या आहे. तर हा दरवाजा पण पहिले पूर्ण गाडला गेला होता. तर आत्ता 2-4 म्हणजे थोड्या वर्षांआधी हा इथला सगळा जो ढासळलेला जो ढाचा होता तो दगडं होते ते सगळं उचलून हा रस्ता जो मुख्य दरवाजा आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे. मुख्य दरवाजा दोन्ही साईडला असे कोरी काम केलेले आहे कमळाचे. आणि जो किल्ल्याचा जो म्हणजे मुख्य दरवाजाचा जो वरचा भाग आहे ते तुम्ही बघू शकता. एक मोठा तडा असा गेलेला आहे दरवाजाच्या भोवती. जर इथे वेळेस दुरुस्ती नाही केली गेली तर कदाचित थोड्या वर्षानंतर हाही ढासळू शकतो. आता गडमाथ्यावरती जवळजवळ आलेलोच आहे. फक्त आता गडमाथा असा पुरा विस्तृत पसरलेला आहे पूर्वे पश्चिमेकडून.
तर ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे फर्स्ट टाईम मी या गडावरती आलेलो आहे. तर कोणत्या साईडला काय आहे ते मलाही माहीत नाही आहे. तर माझ्यासोबत जे शांभाऊ आहे त्यांना सगळं माहिती आहे. ॲक्च्युली ते पुढे राहून गेले, ॲक्च्युली आम्ही मागे राहून गेलो आहे. तर त्यांच्यासोबत जाऊन विचारूया त्यांना की कोणत्या बाजू जायचं आहे, पूर्वेस जायचं आहे की पश्चिमेस जायचं आपलं गडमाथ्यावरती. सर्वोच्च गडमाथ्यावरती आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता हे माझ्या मागच्या साईडला हे जे तुम्हाला दिसते या बुजलेल्या पाण्याच्या टाक्या आहे. मी तुम्हाला एक मिनटं बॅक कॅमेरा फ्लिप करून दाखवतो तुम्हाला एकदा. हे बघू शकता तुम्ही, हे बुजलेली पाण्याची टाकी इथे आणि इकडे आमची मंडळी सर्व फोटो शूट करताना. आणि ह्या साईडला तुम्हाला ज्या आता बुजलेल्या टाक्या दाखवल्या होत्या तर गडमाथ्याच्या पूर्वेच्या बाजूला अजून एक पाण्याची टाकी येते ती तुम्हाला दाखवतो आता. ही बघू शकता तुम्ही, ही एक पाण्याची टाकी ही पावसाळ्यात पूर्ण भरलेली असते आणि म्हणजे पुरे 12ही महिने याच्यात पाणी नसतं खरं सांगायचं झालं तर. तुम्ही बघू शकता ही अर्धी इकडे या साईडला बुजल्या गेलेली आहे. इथे फक्त पावसाळ्यातच पाणी राहते. आता कसं आम्ही हिवाळ्यात आलेलो आहे त्याच्यामुळे पावसाळ्यातलं थोडंफार पाणी इथे राहिलेलं आहे. आणि या साईडला अजून एक पाण्याची टाकी आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, या साईडला अजून एक पाण्याची टाकी, ही जरा थोडी खोल आहे पण ही आता कोरडी पूर्ण. तर इथे फक्त पावसाळ्यातच पाणी असते या टाक्यांना. तर 12ही महिने टाकी नसतं, टाकीत पाणी नसतं. सॉरी, जरा बोलताना काही कधी बोबडी वळून जाते माझे. तर मित्रांनो, मागच्या या टोकाला येऊन गेलो आत्ता. तर हा गडाचा असा कठाई 2 माचमध्ये, एक खालचं माच आणि एक वरची माच. तर इथे खालच्या माचेवरती जे आपले सैनिक होते, सैनिकांचे छोटे छोटे झोपडे आणि वाडे होते. तर सैनिकांचं वास्तव्य इथे या साईडला होते. आणि आता वरच्या बाजूला जो वाडा आहे पडलेला, तर तो वाडा जो आपला किल्लेदार आहे आणि जे शिल्लेदार आहे मोठमोठे त्यांचे वास्तव्य तिथे केले जायचे. तर अशा प्रकारचे 2 टप्प्यात केले जाते. खालच्या माचेवरती सैनिकी आणि वरच्या माचेवरती किल्लेदार. तो वरचा वाडा तुम्हाला मी आता दाखवतो. हा बघू शकता, हा जो आहे वाडा तो पडल्या गेलेला वाडा आहे, पडीत झाला आता. तर इथे या वाड्यावरती जे किल्ल्याचे शिलेदार आणि किल्लेदार त्यांचा वास असायचा इथे. तर मित्रांनो, तुम्ही आता ज्या पाण्याच्या टाक्या बघितल्या तर तुम्ही बघू शकता इथे एक पाण्याची टाकी, इथे दुसरी एक पाण्याची टाकी, इथे एक तिसरी पाण्याची टाकी आणि जिथे मी उभे आहे तिथे एक पाण्याची टाकी. तर ह्या बुजलेल्या पाण्याची टाकी आहे आणि ही एक इथं तुम्ही बघू शकता इथे पाणी आहे, ही बुजलेली नाही आहे. तर इथे टोटल अशा 6 पाण्याच्या टाक्या आहे. तर त्याच्यातल्या 5 टाक्या पाण्याने बुजल्या गेलेल्या आहे मातीने आणि त्याच्यातली एक टाकी अजून पण तशीच शाबूत आहे. त्या टाकीमध्ये सुद्धा भरपूर दगडाचे अवशेष गेलेले आहे. आणि त्याच्या वरच्या बाजूला आल्यावरती इथे मारुती रायांची मूर्ती आहे, संकटमोचन, जे गडाला संकटातून वाचवण्यासाठी इथे कायम वास करत आहे. आणि आता पुढे जाऊया. तर मारुती रायांचे दर्शन झाल्यानंतर पुढे आल्यावरती अजून एक पाण्याची टाकी दिसली आम्हाला. तर ही पण पाण्याची टाकी बुजली गेलेली आहे, तर बघू शकता. तर ही अजून एक पाण्याची टाकी तुम्हाला आत्ता दाखवल्याप्रमाणे ही पण बुजल्या गेलेली आहे. आणि आता या साईडला वरती जाऊया आपण. तर मला कमेंट करून नक्की सांगा की आत्तापर्यंत आपण भास्करगडावरती आल्यापासून आपण किती पाण्याच्या टाक्या बघितल्या, टोटल बुजलेल्या आणि भरलेल्या, सर्व कमेंट करून मला नक्की सांगा. बघूया तुमच्या लक्षात राहतं का नाही आत्तापर्यंत किती टाक्या बघितले. तर मित्रांनो, आपली गडाची पूर्ण गडभ्रमंती झालेली आहे आणि गडभ्रमंती करून आपण पुन्हा एकदा आलो आहे आपल्या गडाच्या मुख्य द्वारापर्यंत. तर आता गडभ्रमंती झाल्यानंतर तुम्हाला आता गडाचा इतिहास सांगतो.
तर गडाच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर 1271 ते 1300 पर्यंत हा किल्ला देवगिरी शाहीच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर हा किल्ला पुढे जाऊन बामणशाही आणि निजामशाहीकडे गेला. निजामशाहीच्या अंतकाळात 1629 मध्ये हा किल्ला जे आपले शहाजी राजे होते त्यांनी तो किल्ला जिंकून घेतला आणि लगेच तो शहाजी राजांकडून तो किल्ला मुघलांकडे गेला. मुघलांकडून नंतर हा किल्ला 1970 मध्ये मोरोपंत जे पिंगळे होते त्यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला. असं करत पुन्हा एकदा हा किल्ला मुघलांनी 1688 मध्ये हा किल्ला परत जिंकून घेतला. असं करत पुढे हा किल्ला शेवटी अखेरीस 1818 मध्ये ब्रिटिशांकडे गेला. ब्रिटिशांच्या ताब्यात असताना या किल्ल्यावरती जी आता तुम्हाला दाखवली जी पडझड झालेली ही सगळी पडझड ब्रिटिशांच्या काळात झालेली आहे. आणि ब्रिटिशांच्या काळात असं फक्त याच किल्ल्याचीच नाही तर आपल्या नाशिकमध्ये किंवा देशाभरात जेवढे किल्ले त्या सगळ्या किल्ल्यांची जी पडझड झाली किंवा पाडले गेलेले हे सगळे ब्रिटिशांच्या काळात गेलेले. तर असा हा होता पूर्ण भास्करगड जो उर्फ बसगड किल्ल्याचा हा इतिहास. तर तुम्हाला हा इतिहास कसा वाटला बसगडाचा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता आज आपण इथंच निरोप घेणार आहे. तर भेटूया नंतर. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे सेफ, बाय बाय.